अरे गड्या सरपंच, आम्हाला माहित पडलं बा तू वावर विकून राहिला म्हणून. हो हो बुडे बा, वावर इकरी आहे ना आपलं 2 एकर. गड्या काल विकून राहिला, काम ना धाम, जमीन भेटत नाही गड्या. हो बरं बुडूबा, तुम्ही बसा, मग सांगतो मी तुम्हाला काय स्टोरी आहे. तर सांगू राजा बुडूबा, मागायला फाशी लागेल राजा. म्या बंदा गावात किराणा माल उधार वाटला. एक जण मला उधारी फेकून मारून नाही राहिला. 25 लाख रुपये कर्ज झालं मावर. सारे व्यापारी मा घरदार करून राहिले. हा, माझी बायको त्यातल्या त्यात सुसून देऊन राहिली. म्हणते उधार म्हणजे आपल्याला कर्ज पाहिजे नाही. चटकन काय एकर सांगून 2 एकर इका म्हणते, चटकन देऊन टाका म्हणते. काय करू? हा, फुकट खाऊ आता आपल्या गावातले लोक. गड्या तू एवढा मोठा हुशार माणूस, लेवा बंद गाव चालवतो लेखा, आणि उधारीच्या डोंगरात फसला बा तू. काय लेखा माणूस असतो तू ना तर बा रेकॉर्डच तोडणार बा. 25 लाख रुपये उधारी. तू तर पुरा दानशूरच झाला बा. कसं आहे बुडे बा माया काम, मला काही कोणाचं मन दुखा वाटत नाही, वापस काही पाठवा वाटत नाही. कोणी लेकरं पाठवते, कोणी बुडे पाठवते, कोणी म्हणते माघारी पाहुणे आले, कोणी म्हणते माघारी चहा नाही साखर. असं हळवं मन आहे भाऊ आपलं. देत गेलो बा उधार. आता मागायला गेलो तर एक जण फेकून नाही मारून आला. मग काय करू बा? 2 एकर काढलं बा माझ्या इकरी आता. हो ना गड्या, पण आपण गड्डीवर चाललो ना, त्याचं काय? काय बा तू माणूस आज बा बसला उधार वाटत. हे गाव तर तुला माहित आहे कसं आहे. आमचा मटनचा धंदा, आम्ही रुपये उधार देत नाही. हो, पैसे असतील तेवढंच खाय. उधार मागूच नको. लोकांना जर उधार देत गेले की नाही, पावभर मटण नाही जातं, किलोभर नेतात उधार. पैसे काय द्यायला लागतात ते. येईन तर आधी येऊ, असं काम आहे. फुकट खाऊ द्या, एक राहू द्या. बुडबा तटीच माई गुंडी अटकली ना राजा. मी देत गेलो, लोक नेत गेले. तटी किलोभर साखरा लागते, तरी 5-5 किलो नेला लोकांना. मी दिलो झामल्यासारखा मॅटासारखा देत गेलो. मागची उधार काही मागतली नाही म्या. मागतली बी तर हो देतो ना, या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, असं करत गेले. मी लंबा लागलो राजा याच्या. काय करू आता? जाऊ दे, ती झालं ते झालं. पण आता 2 एकर वावर विकून राहिला तू. काय किंमत काय ठरवली वावराची? कसा आहे कुठे बा, भाव चालू आहे 16-17चा. पण आता कसं वक्ता तर कोणी काही देणार नाही आपल्याला. अडूनच मागणार आहे कोणी बी. तर मी 12चा ठरवला बा. 12-24 लाख रुपये येतात, तेवढ्यात मी उधारी फिटते. बरोबर. मग तुला द्या घ्यायचं आहे का बा? सांग तू मग. आम्ही घ्यायला तयार आहोत. आपल्याला देण्याचा ना पात्र दोंडी दिली नाही मी ना गावात. देणं आहे म्हणजे ना देणं नाही असं का थोडी आहे. देणंच आहे आपल्याला 2 एकर. पण कसं आता घरी नाही सौदा. ते कसं मंदिरात आपण बैठक ठरवला तसा होईना सौदा. बरोबर, मंदिरावर बैठक आपल्याला काही नाही करावं लागत. आपण हा थोडीसा सुटकेस घेऊन काही वांधा नाही. आता कसं भावराव माहीत पडला म्हणजे आपला बजेट आहे नाही या ती पाहा लागेल. कसं या डॅनीच्या नाताचं काही लोक होऊन नाही राहिलं. 2 एकर वार कसं घेणं जा महामाली. हा बुडीबा, काही वांधा नाही. या तुम्ही मंदिरात जे काय होईल ते करू आपण. हो बा, येतो रे गड्या आम्ही. पण कसं आता हे उधारी कसं हे निपटल्यावर तुझ्या उधारीचं कसं मग डबल लोकांना उधार देऊ नको बरं. हो, म्हणजे रुपयाच्या उधारीला ओळखायचं नाही कोणाला. उपाशी राह की तापाशी राह, त्या घरी पाहुणे हो की रावणे, काही घेणं देणं नाही. आपला का साथ सगळा लागते का तू? हो बुडूबा, तुम्ही म्हणसान तसंच बापा. उधार द्यायला नाही पुरत कोणाला, करायला हात मूत. कोणाचं काही असो, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. म्हणजे माणुसकी सोडली आपण आता. ते पुरत नाही. उधार वाटेल पुरत नाही कोणाले. पुरी चमक बसली मुले आता. 2 एकर वाढ चाललं माया उधारी बाई. गड्या येतो मग आम्ही. कसं आम्हाला जुळा करा लागते ना बा. पैसा वावर घेणं आहे तर. पैसा म्हटलं तर काय आता घरात आहे का आपल्या? हो या बाबा मित्र हो, 2 एकर वाढ चाललं माया उधारी बाई. बेकार आहे. तुम्हाला काही जनाची मनाची लाज वाटते जराशी? ते सरपंचाच्या दुकानातून तुम्ही ना उधार आणलं. आपल्याला काही उधार आणण्याची गरज आहे काय? आपल्या जो पैसे नाहीत काय? तुम्ही भुई फुकून निजेलाय काय? शांते, म्या काल उधार आणलं घरी, कुठे किराणा आणला म्या. दुसरे गेला म्या लग्नाला किराणा घेऊ. आता ते देऊन नाही राहिले, मी काय करू? तो सरपंच माझ सपोर्ट दाबून राहिला उठला सुटला की. तुम्हाला एवढे काय चोमडे धंदे करायला लागतात? लोकांना तुम्ही उधारा किराणा घेऊन देता, त्याच्यानं नाही पैसे द्यायला गेले तर मग आपण चोमडे धंदे करा. ते आपण द्या ना, आपल्या खिशातून झिंस द्या ना जराशी खिशाले. लोकांना काले घरी येऊ द्या लागते. किराण्याचे पैसे हे करू दे, दुसऱ्याच्या पायी आपल्या घराची इज्जत जाते ना. सरपंच घरी येऊन गेला आणि 4 गोष्टी सुनावून गेला. अदलो कोणाची मी ऐकली नाही घरी येऊन, पण त्या सरपंचाची मला ऐका लागली. काऊन की तुम्ही ना उधार किराणा आणायला आहे ना. मला माहित आहे काय दुसऱ्याला द्यायला घेऊन की आपल्या घरी आणायला म्हणून उधार.
काय तू त्या सरपंचाचा घेऊन बसली, त्याचं तेच काम आहे, तो किंग लावतच राहायचं. हा, त्याला सवय जायची, जाऊ दे, तू डोकं खात जाऊ. नाही मले लाज वाटली पाहिजे. लाज म्हटलं माहित आहे काय? सगळ्या गावातल्या लोकांना सरपंचाच्या दुकानातला उधारा किराणा नेला आणि उधारा किराणा नेला तर 1 रुपया नाही फेकून मारला. त्या उधारी पायी 2 एकर वावर त्या सरपंचाने इकरी काढलं ना. 2 एकर वावर आपल्या फक्त गावातल्याच्या पायी. का शांती, सरपंच 2 एकर विकून राहिला? मला तर माहितच नाही बा, ऐशी कधी झाला तर कधी झालं हे? नाही तर काय तर 2 एकर वावर काढलं नाही इकडे त्या सरपंचानं. कोणा पायी? फक्त आपल्या गावातल्या लोकांनी पायी. काही लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला उधारण न्यायच्या बाबतीत. उधारण नेलं तर तसं द्यायला पाहिजेत पैसे. आपल्या घरी एवढं मोठं असून आपल्याच्यानं जर पैसे नाही दिल्या जात त्या सरपंचाचे तर तू तुमच्या जिंदगीवर अदलो काय केलं हो तुम्ही ना? अरे खा फक्त हागा आणि लोकांचे पैसे देऊ नाही असं कुठे असते काय? लवकर उठून मेंढरासारखे बसू नका. जा त्या सरपंचाच्या घरी आणि पैसे देऊन द्या. 4 गावातल्या लोकांना सांगा देऊन द्या म्हणा त्या सरपंचाचे पैसे. फालतू बिचाराले 2 एकर वावर इकायला लावून राहिले. काय शांती, तुझं भाषण दे ना. अजून बँका भेटली नाही ना माय व. बँका भेटली की देतो ना उधारी. हा, आता कुठून आणू पैसे? काय जंतू का मी आता? का भेटीन कधी? तुम्ही पैसे देसान कधी त्या सरपंचाचे? तर लोक त्याचा वावर लंबा लागते ना 2 एकर. पैसे असल्यावर हा माणूस देत नाही बा पैसे त्या सरपंचाचे. त्या पेटीत रुणे लागतील पैशाले, पण पैसे नाही काढणार बावर. एवढा कंजूस गाण्या माणूस आहे. कुठे नेसान बापा एवढे पैसे तुम्ही? हो माय देतो ना, तू भाषण नको देऊ ना बापा. जातो मी देतो बापा. हो, पहिले नेऊन देतो त्या सरपंचाचे. टोकसू नको माय. लवकर मग जा त्या सरपंचाच्या घरी देऊन द्या पैसे. देतो देतो. सगळ्या सरपंच लय स्वस्तात सांगून राहिला. 12 लाख रुपये एकर, मग 24 लाखात वावर होते कडे आपलं. हो, जरासं आपल्याला 5-6 लाखाला जुगाड राहा लागते. नाही, तू 5-6 लाखाचं टेन्शन घेऊ नको ना. ते कसं मी मोठ्या पाटलाला मागतो ना, तो देते मला पैसे. पैशाचं टेन्शन नाही, फक्त आपल्याला वावर घेणार. पारे पारे काल्या झाल्या बुडे वार घेतात गड्या. बुडेन कुकडे डल्ला मारला बा. कुठून आणला का एवढा पैसा रे बा? वार घ्यायला चालले बा येतो. काय मोती ना, आपल्याला 24 लाखाचाच बजेट आहे आणि सरपंचानं बैठक ठरवल्या मंदिरात. आता सांग, वरचा जर कोणी भादरला तर मग काय करशील? कोणी म्हटलं 25 लाख, 26 लाख, 27 लाख, मग कसं करशील? मग तर आपली पुरी गुंडी बसली. आपल्याला घेतली जात नाही मग वावर. आजची ताप ऑन घेऊ आपण काय आहे तो. हो, मग आपली काय कमी आहो काय? हो, मोठा पाटील कासाठी आहे. पैसा ते एवढून घेऊ ना. 2-3 महिन्यात तर क्लिअर होतात त्याचे पैसे देणं होतात आपले. काही टेन्शन घेऊ नको तू, वावर आपल्याच घरी येईल. पण आपल्या गयाला फाशीने लागली पाहिजे. वा एवढा पैसा देशील कुठून? नाही झाली पुढे कमाई तर काय करशील? ते काही होत नाही, तू काही टेन्शन घेऊ नको. आपल्याला काय फक्त खरेदी करून घेणार, तुझ्या नातात लग्न करणार. लग्न झाल्या जर जड जर गेलं आपल्याला पैसे नाही दिले गेले तर साहेब वार खरकून टाकू डबल. 24चे 26 तर होतील, 2 लाख तर वाढतील ना. हो गड्या, तुझी म्हणणं बरोबर आहे. सायाचं वावर आपण खरेदी करून घेऊ, नार करून घेऊ, मान आता लग्न करून टाकू आणि मग पुढे जर नाही जमलं कोणाचे पैसे देणं तर वावर खरकून टाकू. 2-1 लाख रुपये त्याच्याने भेटतात आपल्याला. जाऊ दे मग. कसं ना कसं आपलं चांगलं सारखं होतेच. मग चाल, कसं भीतीले का नसतात लोकांना माहित पडते बरं गावात. हो गड्या, चालतं. हे पायरी साले काय बुडे चॅप्टर आहेत साले. अरे बा, बुड्याचं प्लॅनिंग तर अलगच आहे बा. लग्नापुरतं वार घ्यायचं आणि लग्न झालं की वार खरकून टाकायचं. मग त्याच्यावर 2-1 लाख रुपये भेटतात बुडे येईल. बरोबर डोकं लढवतात रे. पुरा धंदी आयडिया येईल रे बुडे येईल. बापा याचं डोकं लय खतरनाक आहे रे बा. बुड्याचं दोन्ही बाणातल्या बाई. याच्या मागं जाऊन आपण काय म्हणतात काय नाही पाहून. चालेल बा, चाल. अर्ची, त्या बापा लवकर फोन लाव बरं. चानचचं काम आहे ना, लवकर फोन लाव त्या बापाला. जमलं बाबा तुम्हाला? मा बाबाची तर आठवण कधी येत नाही आणि आज मोठी आठवण येऊन राहिली. फोन ला चानस आहे. कोणता चानस आहे बापा असा? अगं चानचचं काम आहे ना. सरपंचाची गुंडी अटकेल आहे ना, त्याच्यावर कर्ज झालं बम. 2 एकर वावर इकरी आहे त्याचं. तर कसं झटकने आपण घेऊन टाकू. त्या बापाले कसं जिगावचा पैसा भेटीला वटी अटकून टाकू ना. मग याची गुंडी अटकेल आहे ना. हा स्वस्त मस्त देते ना आपल्याला. मा बापाला काय फोन करायचं काम आहे बापा? तुम्ही घ्या ना. तुम्हाला पाहिजेत ना वावर? तुमच्याकडे पैसे असतील तर घ्या. मा बापाला फोन करायचं काहीच काम नाही. म्हणजे मग आपला हिस्सा मागत नाही का तू? आपला हिस्सा कधी घेतो तू? लवकर माग हिस्सा आपला. 2 कोटी रुपये भेटेला. 1 कोटी रुपये पाहिजे नाहीत का तुले? दोघं वावता तुम्ही?
हिसान फिसा गेला भोकात. अदलोक तुम्हाला पैसे पुरवले ते कुठे गेले हो? ते तर गेले बा हिशाच्या वर. हो मस्त आहे हो तुमचं. मा बापाले जी गावचे पैसे भेटले म्हणून तुम्हाला पैसे पाहिजे, तर नसते भेटले तर काय घेतलं असतं तुम्ही ना कुसा. असं तर हे ऐकणारच नाही. इले पलटी मारायला लागेल आता आपल्याला. असं मा असं म्हणणं नाही, मला काहीच नाही पाहिजे ना. मी काय एवढा तुटे लाव का अर्चना, तू काही बा. कसं त्या बापाचं 2 एकर वावर होऊन जाते आपल्या गावात, आणि आपलं गाव कसं बघायतीये. काय बरं सरकं होते ना. त्या सरपंचाची गुंडी अटकेल आहे ना, स्वस्त मस्त भेटून जाते. म्हणून राहिलो मी स्वस्त भेटते म्हणून. असं सांगा ना तुम्ही तर बापा हिसा माग आपला हिसा नाही का ते असं म्हणून राहिले. सीधे तर बोलतही नाही तुम्ही. सांग बा, मी तुले सरळ सांगाल तर की नाही पहिले. तूच तर हे कोड्यात गेली बा. तू कसं बोल्यात हुकत ना, मग तू कसं मग मा पारा गरम करून देतं. मग मला काहीतरी बोला आटते. तर कसं आता चानकचा वावर आहे, आपण काही सोडू नये. झटकणी कसं त्या बापाला फोन ला, पैसे घेऊन बोलावून घे. बरोबर आता फोन लावतो मग मी. चानकचं काम आहे तर काले बापा आपण चानच गमावता. थांबा फोन लावतो मी आता. ठीक आहे लावतो फोन. ते आलं कोणी तर अजून घोर होईन ना. गावात सारी बाचाबाची व्हायला ना. जो तो आपापल्या सोयऱ्याला फोन लावून राहिला ना. सारी जिगा आलेलीच फोन लावला. पैसा तिकडे जा. तर कसं चाल घरात जा, घरात बोलू आपण. चाल. हो चला घरात बोलू आपण. राजा मुंशीराम भाऊ, मी ना राजा बुड्याची कुजबूज ऐकली. राजा पुढे वावर घेतात वाटते राजा 2 एकर. नाही या डंगऱ्याचं कुठे आहे रे पैसा. खायची सोय नाही बा. कुठून वावर घेतीन बे. काही बी बोलून राहायला लागल्या का तू. ह्याच्यात काय दंबीना फंबलेले काही जो. नाही बोकड्या धंद्यात दाबून कमवल्या बुडे ना. तुम्ही कमी नका समजू. दाबून माल दाबेला जाईन. ते निवडणूक हाणणं चालू आहे. रोजचे 25, 30, 40 बोकडे कापून राहिले ते. बे कोण टाकाटिक पुढे गेला बे. हे जातीन तर काही कमाई नाही त्या बोकड्या धंद्या फंद्यात. काही वावर घेत नाही त्याची, काही घेतल्या जात नाही. हे कमी नका समजू बरं मुंशीराम भाऊ. हे बुडे लय नंबरी आहेत. हे कुकडे डाव टाकतील, काही सांगता येत नाही. कुकडे तरी हात मारेल असेल ते. मी ऐकलं मा कानानं. जाऊ दे साधू, घेतलं तर घेऊ दे, आपल्याला काही घेणं नाही. पण ते उधारीचं काय करतं, देतं की काय. की देतो सोडू. मोठ राजा कुठे द्याल पुढच्या सरपंचाला उधारी फुधारी तसंही तो वावर इकून राहिला की नाही. त्या किराणा दुकानावर जायचंच नाही. माल आणायला काहीच नाही आणायचं त्या दुकानावर. उधारी तर बसली पाहिजे आपल्याला. सायचं ही बरोबर आहे. आता तो तशी बी आता वावर इकूनच राहिला उधारीसाठी. डुबणारच आहे उधारी. जाऊ दे ना, आपलंच काय बिघडून राहिलं. सायच्या दुकानावर तोंडही नाही पाहायचं. बाजारातून आणायला किराणा. मी म्हणू की तुम्हाला पुढे वावर घेतात पण आली की नाही जोडी. हावले साधू, तुझा अंदाज बरोबर होता गड्या. हो यायचं काहीतरी शाळा दिसते मला. तर काय बुडे बा, काय फालकं करता का बा सिद्धं. तुमचं फालकर बा साधू. अरे असं माहित पडलं बा की तुम्ही वावर घेऊन राहिले. घेऊन राहिले का बुडे बा. काय वावरण फार गड्या. आमची लेखा 2 किलो गहू आणायची अवकाश नाही रे बा. आणि तू वाराची गोष्ट करून राहिला गड्या. काही बी बोलून राहिला का बा. एवढा पैसा आणा कुठून रे बा आम्ही. राजा बुडवा साऱ्या गावात वार्ता पसरली राजा हवेसारखी की बुडे वावर घेऊन राहिले. तुम्ही आता नाही म्हणता बा. गड्या मुंशीराम, आमच्या जर वावर घेतल्या गेलो असतो तर आम्ही त्या सोडेल बोकड्या धंदा केला असता का. काही बोलतो बा तू. लेका आमच्या पोटाली लेका भाकर नाही. पण तू वावराची गोष्ट करून राहिला बा. आमच्या ज्यानं कायचं घेणं फेणं बे आम्ही. आमच्या ज्यानं घेतल्या त्या गड्या वावरात फार. गड्या चाल बरोट हा पक्कून अजून आपल्याला. अजून डोकसं आहे ना. चाल. बाबा वावराचा विषय काढला पाबर पुढे झाली की फरा लवकर. अरे 100% सांगतो काय ना काही झोला. उघड्या साधू मुली तसंच काहीतरी वाटून राहिलं. यायची काही सुमडी गुमडी चालू आहे. हे बळी असा मी कोणती ना कोणती सापडेला हाती यायच्या. म्हणून तर हे कसं काय ना काही करूनच राहिले. शाळा भरूनच राहिले. नाही तशी आता बैठक ठेवलं जा सरपंचानं. त्याच्या समजते कोण घेते कोण नाही घेत. बरोबर येतात ना आपल्या पोरीनं. मग आपल्याला दिसतेच, आपल्या डोळ्यानं पाहायला भेटतेच आपल्याला. नका सांगू म्हणा तुमच्या तोंडाने तुम्ही, पण तटी तर दिसणारच आहे. शिवलाली तपेला पण या वावरावर. सासऱ्याला पैसे मागून राहिला शिवलाली घ्यायच्या तावडीत आहे वावर. तुला नाही घेऊ ते पुढे. हे मान तर गेल पुढे आहेत राजा. हे का सोपी आहेत का तुम्हाला. चला हे काय करतात पाहून. चाल बसा. कारकडा सरपंच तू बरा आला बा. बरी आठवण आली तुला माई. काय करू पाटील, गुंडीच तशी बसली ना माई. उधारीत लंबा झालो मी. किराणा माल बंदा गाल उधार वाटला. एक जण उधारी द्यायला तयार नाही बा. कसं आज कसं मी बैठक बसवली गावामध्ये. 2 एकर वावर काढलं बा इकरी. कसं तेच तुम्हाला सांगायला आलं तुम्ही. कसं बैठक मध्ये ये जा बा. बोलायला चालेल माणूस पाहिजे. नाही बैठक मध्ये तर मी येईनच ना रे. तो काही वांधा नाही. पण ले का तुला एवढे झांबल मिठ्ठूले का तुला एवढे समजलं नाही. उधार कोणाला द्या कोणाला नाही द्या. एवढं उधार वाटत असता कोणाला की आपलं 2 एकर वावर जाईन त्याच्या.
अरे बापा गावात आंडू पांडवले तर उधारा दिलाच आहे मी पण चांगल्या चांगल्या लोकांनी उधारा दिला आहे ना, तेही पैसे देऊन नाही राहिले ना. नामदेव भाऊ आहे काय काही कमी? हा, शिवलाल, हा, देवलाल, हा, कंदील उडा, ह्या लोकांचं काय कमी आहे का? मुंशीराव याच्यातही काही कमी नाही. सांगा, हे लोकही पैसे देऊन राहिले. आता तो हऱ्या नांग्या वास्या हे यायचं सोडून द्या तुम्ही, हे तर बरं यायचं हातारचं पोट आहे. पण मग हे हरामखोर याच्याकडे माझी उधारी आहे बा, लाख लाख रुपये उधारी आहे. हा त्रेले का तू तर पुरं बेकार झालं रे गड्या. कसं रे गड्या हे आता? आता या हरामखोरेला उधारी द्यायला काही होऊन राहिलं का? ह्याच्याजवळ काही 10-10, 15-15 एकर वावरात ना बा. काय बा काही लोक आहेत बा, फुकाचं भेटलं की बस मुळेसोबतच खातात बा. का मग पाटील, मग काय करू मी? 2 एकर वावर इका लागेल नाही तर काय? मग सांगा तुम्ही. काढलं हो मग इकरी वावर. आता बायको म्हणते दुकान फुकान बंद करून टाका, पुण्याला चालले जाऊ आपण. पोरा जो आहे आता गावात राहायचं नाही, हे गाव काही राहायच्या लायकीच आहे. फुकट खाऊ गाव आहे. माझी बायको बोलून राहिली मला आता. आता गड्या त्या पोरीचं काही चुकलं नाही, दिसूनच राहिलं ना तिले. आपल्या बापदादी इस्टेट चालली, तिचा जीव तुटी नाही तर काय तर. कमवलं काय नाही आपण रुपया. तू म्हणशील सरपंच तर 1-2 जणांशी बोलतो मी यातल्या. त्यातला नामदेव अशी, कोंदिले अशी, या 2-3 जणांशी बोलू शकतो मी. तर कसं अशी तर मी उधार देतो बाई याच्यावरून काढून तुले. काहीच कामाची गोष्ट नाही. हे तर पुरे तोंड लपवून राहिले. घरी गेलो की बस तास फरार होतात. रस्त्यानं दिसली तरी तास मला पाहिलं की बिंग पळत निघतात कुकडच्या कुकडे. हे तर हरामखोरात. हे तर रुपया फेकून नाही मारत नो. 4-4 चक्र झाल्या मायाच्या घरी. हे तर दिसून नाही राहिलं मला डोळ्यानं. दिसली बी तर पो जातात. तू कसा माझ्या का सरपंच धंद्यात कमी पडला ना. कसं असते, मागची उधारी घेतल्याशिवाय पुढचा किराणा देऊ नये. तू तडसा कमी पडला ना. अरे बापा पाटील काय सांगा, एवढे नाटकं शिकवतात हे. माघारी पाहुणा आला, निवय आला, जवळ आला, पण मी असं जाण बायकोच बिमार आहे. मग तुम्हाला जास्त लागते सरपंच, अडचणच लो या. काय सांगता बेजा ताल शिकवतात ना. कसं आपलं मन पग येते. आपल्याला असं वाटत नाही सायाच्या घरी याच्या घरी कोणी आलं तर कसं बिना चहाचा गेला नाही पाहिजे असं वाटते ना बा. म्हणून मी दिलं. हो बा, आता ते तर आहेच बा. आता कसं मन माणसाचं हळवं असलं की त्याचा गेम होणारच आहे. जाऊ द्या पाटील तो विषय. आता मी तर काढलं इकरी वावर माया. फक्त आता संध्याकाळी बैठकला या तुम्ही. बैठक म्हणजे काय होते तर टाकू खरकून. आता जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. चला मग ये तुम्ही. हो बा ये. आमचा राजा मा चुकलं राजा. आमच्या पाय राजा तुम्हाला त्रास होऊन राहिला राजा. 2 एकर वाढ झालं राजा तुमचं. मला पश्चाताप होऊन राहिला राजा. चुकलं राजा. सरपंच माफ करा राजा मला. काय पस्ता करता राजा नामदेवराव तुम्ही? काही पस्ता करू नका. मी निर्णय घेतला, आता फायनल आहे मा निर्णय. 2 एकर वावर मला विकास लागते बा. उधारी बोकांडीवर तेवढी झाली माया. काय करू? द्यायचं लागेल ना समोरच्याची उधारी मले. काय नाही सरपंच, आमचं चुकलं राजा. आम्ही नाटकं केले बा. इकडे पो तिकडे पो. तुम्ही दिसली की कसं राजा आम्हाला समजलं राजा काय आहे तो माणसाचं. अंतकरण दुखते माणसाला, श्राप देते माणूस. नाही तुमचं काहीच चुकलं नाही. चुकलं सारं मायच. मी गदा होतो ना, सारेल देत बसलो, वाटत बसलो. मी मूर्ख माणूस आहो ना. कसं मूर्खपणा लोकांनी फायदा घेतला बा. आता काय करता, जाऊ द्या. हळला नारायण गाळवाले पाय धरा. 2 एकर गेलं तर गेलं, मला काही फरक पडत नाही बा. सरपंच बा, लोकांची उधारी जमा होते नाही होत हे काही मी सांगू नाही शकत. पण मी आणि पाटलान पैसे आणले बा. हे कसे बा आमची उधारी जमा करून टाका तुम्ही. हो जाऊ द्या राजा नामदेव भाऊ, तुम्ही काल देऊन राहिले राजा पैसे. तसे मी 2 एकर विकून राहिलो ना आता. जाऊ द्या, हे घेऊन टाका तुम्ही तुमचे पैसे. राजा सरपंच सरमंदा नावा करून बा. पहिलेच तर राजा तोंड दाखवायला जागा नाही राहिली. तुमच्या जो आहे असं तोंड वर करून बोलायची हे नाही राहिली आमची. सरपंच आम्ही आमची उधारी दिली बा. कसं आमची ज्या चूक झाली तुम्हाला लय त्रास दिला आम्ही ना. माफ करा बा आम्हाला. मी कोणाला उधारी मागतही नाही, द्या म्हणून असं म्हणतही नाही. माझा झटकन 2 एकर एक तुम्ही मावर जे काही पेपराचं बिल असेल ते चुकतं करतो. हे दुकानही बंद करून टाकतो. तशी माय बायको म्हणून राहिली की पुण्याला पोराकडे चाला. नवरा बायको पुण्याला चालले जातो पोराकडे. काय कराय गावामध्ये? हो राजा सरपंच असं काय बोलून राहिले बा. पुण्याला काय जाऊ हो बा.
आम्हाला काय करमणार आहे का राजा तुम्ही गेले तर हं? तुम्ही आहे तर राजा गावाची शान आहे बा. बंद गाव चालून राहिले राजा तुम्ही. जाऊ द्या बा आमची जन चूक झाली राजा. हे बा म्या निर्णय घेतला बा पक्का दुकान बंद करायचं आणि निघून जायचं आपलं. तसंही डुबलो नाही गावामध्ये काही नाही ना. हा जमिनी पिकून नाही राहिली, मजूर भेटत नाही. हा हे दुकानाचे मी लंबा लागलो उधारीत आणि ते आपल्या सरपंच पदाची काही लालसा नाही. मी त्याची शेंडी सारे आपल्याला काही घेण देण नाही बा. कसं सरपंच दुकानाचं तर काही माहित नाही, पण तुम्ही गाव सोडून जाऊ नका राजा. पुण्याला काही जाऊ राजा. हा तुम्ही यायचं शान आहे राजा. बोला कोणाशी आम्ही, कोण आम्हाला सल्ले देईन बा. हा काय राजा माणसं आहे बा तुम्ही, पुण्या ही गोष्ट करून राहिली. बा माझं तर काही टाइम नाही बा. आता गप्पा मारायली. कसं मी बैठक ठेवलेला आहे 2 एकर वारीक नाही माय. हा मंदिरावर बैठक आहे आपली. चालता का तुम्ही? हा ये नशीन तर या बा. हा बैठकली सरपंच आम्ही येणार नाही का राजा. काय माणसं आहे राजा तुम्ही. हा येतो आम्ही येतो बा सरपंच. चला